आता बातमी आहे जालन्यातून परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ आता जालना बंदची हाक देण्यात आलेली आहे। सकल आंबेडकर समाज आणि सकल वडार समाजाच्या वतीने ही बंदची हाक देण्यात आली आहे। त्याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजारपेठ आज बंद राहणार आहे। जालना जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवरच कृषी उत्पन्न बाजारपेठ समितीमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी, पाहूयात। परभणी घटनेच्या निषेधार्थ आज जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे। सकल आंबेडकरी समाज आणि वडार समाजाच्या वतीनं जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर मी सध्या उभा आहे जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये। आपण जर पाहिलं तर जालना कृषी उत्पन्न बाजार समिती कडकडीत बंद असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। खरं तर यावेळी जिल्हाभरातून शेतकरी जे आहे ते आपला शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणत असतात आणि मोठ्या प्रकारची गर्दी या ठिकाणी या वेळेला शेतकऱ्यांची आपल्याला पाहायला मिळते। मात्र आज कुठेतरी परभणी घटनेच्या निषेधार्थ सकल आंबेडकरी समाज आणि सकल वडार समाजाच्या वतीनं जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे। त्याच पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समिती देखील कडकडीत बंद असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयीन चौकशी करू अशा प्रकारची घोषणा केलेली आहे। मात्र त्यानंतर देखील कुठेतरी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी राज्यभरात सकल आंबेडकरी समाज आणि सकल वडार समाज जो आहे तो अद्यापही आक्रमक असल्याचं पाहायला मिळत आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना।